महत्त्वाचा व्हिडिओ आहे. इयत्ता 5वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना द्यायला आहेत. मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना ही योजना तुम्ही ऐकलं असेल. या योजनेसाठी आपल्याला कोणकोणते कागदपत्रे लागतात, काय करावे लागते आपल्याला या योजनेचा लाभ घेण्यासाठी, इयत्ता 5वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहेत. हे आपल्याला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा. कोणकोणते कागदपत्रे लागतात आणि किती आपल्याला लाभ मिळतो, या योजनेचा लाभ कसा मिळवायचा, जास्तीत जास्त आपल्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे त्यांनाही फायदा होईल. तर बघा मित्रांनो, इयत्ता 5वी ते 12वी विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना आपणा सर्वांना विनंती आहे की 1 मार्च 2020 नंतर ज्यांचे दोन्ही पालक किंवा त्यांच्या पालकापैकी एकाचा मृत्यू झाला आहे आणि मुलांचे वय 18 वर्षापेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील 2 मुलांना मुख्यमंत्री बाल सेवा योजनेअंतर्गत प्रत्येकी 4,000 दरमहा मिळणार आहेत. हा लाभ जास्तीत जास्त लोकांना द्यावा असं या ठिकाणी सूचना देण्यात आल्या आहेत. तर या ठिकाणी कोण पात्र आहेत, तर बघा, ज्यांचं पालक त्यांचं आईवडील नसतील किंवा आई किंवा वडील त्या ठिकाणी दोघांपैकी एक नसेल तरी तो लाभार्थी या ठिकाणी पात्र आहेत आणि त्यांना योजनेचं प्रत्येकी 4,000 दरमहा मिळणार आहेत. हा लाभ घेण्यासाठी आपल्याला कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत, ते कागदपत्रेसुद्धा या ठिकाणी देण्यात आलं आहे. तर बघा, पहिला आहे बाळ आणि आई एकत्र खाते, म्हणजे आपल्याला जॉईंट खातं या ठिकाणी उघडावं लागेल. जर असेल तर, नसेल तर आपण सिंगल या ठिकाणी खातं उघडलं तरी चालेल. पण आपल्याला जर आई असतील तर आई किंवा वडील असतील तर आपल्याला त्या ठिकाणी जॉईनिंग खातं आपल्याला ओपन करायचं आहे. दुसरा मुद्दा आहे शिधापत्रिका, म्हणजे राशन कार्डसुद्धा तुम्हाला या ठिकाणी जोडावं लागणार आहे या योजनेसाठी. हे लाभ घेण्यासाठी राशन कार्ड हा इम्पॉर्टंट आहे. तिसरा मुद्दा आधार कार्ड आणि आई आणि मुलासाठी. तर बघा, आई असेल तर आईचं आधार कार्डसुद्धा जोडायचं, वडील असेल तर वडिलांचं आधार कार्डसुद्धा जोडता येणार आहेत आणि मुलांचं आधार कार्डसुद्धा या ठिकाणी लागणार आहे, जो लाभार्थी आहे त्यांचं. चौथा मुद्दा शाळेचे ओळखपत्र मुख्याध्यापकांनी लिहिलेलं, हे आपल्याला शाळेचे ओळखपत्रसुद्धा या ठिकाणी जोडायचं आहे. मुख्याध्यापकांनी लिहिलेलं पत्रसुद्धा आपल्याला शिफारस ते आपल्याला त्या ठिकाणी जोडायचं आहे. पाचवा मुद्दा आहे वडिलांचं मृत्यू प्रमाणपत्र. वडील मृत्यू झाला असेल त्यांचा तर आपल्याला ते सर्टिफिकेटसुद्धा आपल्याला या ठिकाणी जोडायचं आहे. सहावा मुद्दा आहे उत्पन्न पुरावा, म्हणजे इन्कम सर्टिफिकेट आपल्याला जोडणं हे इम्पॉर्टंट असेल, कारण इन्कम सर्टिफिकेटशिवाय आपल्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. आणि किती आपल्याला इन्कम असेल, आपलं इन्कम किती असेल तेव्हा आपण या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. बघा, 72,000 ते 75,000 पर्यंत असेल तुमचं उत्पन्न, याच्या आत असेल तरच तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात. तुमचं जास्त इन्कम असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरणार नाही. फॉर्म भरून जिल्हा बाल संरक्षण युनिट, जिल्हा परिवीक्षिका अधिकारी यांच्याकडे जमा करायचं आहे. फॉर्म कुठे जमा करायचं? फॉर्म भरून बाल संरक्षण युनिटी, जिल्हा परिवीक्षिका अधिकारी यांच्याकडे फॉर्म जमा करायचा आहे. टिप्ससुद्धा देण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील आणि जिल्ह्यामधील तालुक्याच्या ठिकाणी फॉर्म उपलब्ध आहे. तर बघा, ॲप्लिकेशन कुठे उपलब्ध आहे? तहसील आणि जिल्ह्यामधील तालुक्याच्या ठिकाणी फॉर्मसुद्धा त्या ठिकाणीसुद्धा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही आपल्याला त्या ठिकाणी कार्यालयामध्ये, तहसील कार्यालयामध्ये जाऊनसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी चौकशी करू शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांना नक्की हा शेअर करा, म्हणजे ज्यांचं आईवडील नसतील, ज्यांचं दोघं आईवडील नसेल किंवा आई असेल किंवा वडील असेल आणि त्यांनासुद्धा हे सर्व लाभ मिळणार आहे, तर जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर केलं. कारण मित्रांनो, कोरोनामध्ये भरपूर असं त्या ठिकाणी नुकसान झालं होतं. भरपूर आपल्या काही मुलं अनाथ झाले होते, तर त्यांना तरी फायदा होईल, त्याच्यासाठी हा व्हिडिओ नक्की त्यांच्यापर्यंत पोचवा, म्हणजे त्यांनाही समजेल की कोणत्या योजनेचा आपल्याला दरमहा किती रुपये दिले जाते आणि या योजनेचं मार्फत आपल्याला ज्या मुलांना लाभार्थ्यांना दिले जात आहे, इयत्ता 5वी ते 12वीपर्यंत जो विद्यार्थी आहे, मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजनेतून त्यांना दरमहा किती रुपये दिले जाते? 4,000 रुपये मिळणार आहेत लाभ. तर नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्या विद्यार्थ्यांना नक्कीच त्या ठिकाणी कुठेतरी त्यांना आधार मिळेल. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंट करून नक्कीच सांगा. काही डाऊट असतील तर कमेंट करून विचारू शकता. धन्यवाद.